पहिलाच सवाल, पोलिसांच्या कारभारावर जर इतके गंभीर सवाल उपस्थित होत आहेत तर तरीही या सगळ्याची चौकशी का होत नाहीये? पोस्टमॉर्टम रिपोर्ट, कैद्यांचं फिटनेस सर्टिफिकेट या सगळ्या बाबतीमध्ये पोलीस आपल्याला हव्या त्या रिपोर्टसाठी डॉक्टरांवर दबाव टाकतात का? राजकीय दबावाखाली पोलिसांनी हेल्थ रिपोर्ट बदलण्याचे प्रयत्न केले का? सातारा पोलिसांनी राजकीय नेत्यांच्या दबावाखाली विविध गुन्हे दाखल केल्याचा जो आरोप होतोय त्याचं काय? महिला आयोगाच्या अध्यक्षांनी तपासासंदर्भातली माहिती इतक्या विस्तृत प्रमाणावर का उघड केली? महिला आयोगाच्या अध्यक्षांच्या माहितीमुळे तरुणीचं चारित्र्य हनन झाल्याचा जो आरोप विरोधकांनी केलाय त्यात तथ्य आहे का? निंबाळकरांना क्लीन चिट देण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी घाई केली का? हाही या प्रकरणातला सगळ्यात महत्त्वाचा सवाल. शिवाय पोलीस आणि राजकीय नेत्यांचे संबंध हे सर्वसामान्यांच्या मुळावर उठलेत का? हा तुमच्या आमच्यासाठी रोजच्या जीवनातला कळीचा सवाल.